परिवहन मंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यावर अन्याय. सांगली जिल्ह्याची 200 बसेसची मागणी असताना दिल्या फक्त 5च नव्या बसेस. सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली आणि नव्या 5 गाड्यांचे पूजन करीत जास्तीत जास्त गाड्या देण्याची मागणी केली. राज्यामध्ये उत्पन्नवाढीत 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या सांगली जिल्ह्यावर एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांकडून अन्याय करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याची 200 बसेसची मागणी असताना परिवहन मंत्र्यांकडून फक्त 5च बसेस सांगली जिल्ह्याला देऊन दुजाभाव केला आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांबाबत खुद्द भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज या 5 नव्या बसेसचं पूजन सांगली स्थानकावर करण्यात आलं. सध्या सांगली जिल्ह्यातील 8 डेपोमध्ये मिळून 700च्या आसपास बसेस आहेत आणि यातील 200 बसेस यावर्षी निकामी होत आहेत. त्यामुळे आणखीन 200 बसेस सांगली विभागाला मिळाव्यात अशी मागणी एसटी विभागाकडून करण्यात आली आहे आणि याबाबत स्थानिक आमदारांनी पाठपुरावा सुद्धा केला होता. मात्र परिवहन मंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याची तक्रार सांगलीकर करत आहेत. मागणी 200 बसेसची असताना अवघ्या 5 बसेसवर सांगली जिल्ह्याची बोळवण करण्यात आलेली आहे. उत्पन्नामध्ये सांगली जिल्हा राज्यात 4थ्या क्रमांकावर आहे आणि असं असताना या जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. अप्पर कोल्हापूर, सातारा आणि छोट्या छोट्या डेपोला सुद्धा जास्त गाड्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र सर्वाधिक प्रवासी क्षमता असणाऱ्या, सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या सांगली विभागाकडे मात्र परिवहन मंत्र्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी जास्तीत जास्त गाड्या द्याव्यात आणि सांगलीवर आपली नाराजी नाही असे दाखवावे असे सूचक वक्तव्य सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलं आहे. आज सांगलीमध्ये या 5 गाड्यांचं पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटका मारला. यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासह आगार व्यवस्थापक, एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते. सांगली डेपोला आज रोजी 5 नवीन बसेस आलेले आहेत. त्याच्यामुळे तुझ्याकडून सुरुवात केली, पण सांगली डेपोची मागणी 200 बसेसची आहे. कारण वेगवेगळ्या मार्गावरचे मार्गस्थ बंद झालेले आहेत बसेसच्या अभावामुळं. त्यामुळे सरनाईका साहेबांना मला विनंती आहे की जास्तीत जास्त बसेस सांगली डेपोला देऊन सांगलीकरांवर नाराजी नाही असं दाखवून द्यावं. कारण बाकी सगळ्या जिल्ह्याला बसेस मिळतात आणि सांगलीला का नाही हा मोठा प्रश्न सांगलीकर नागरिक विचारत आहेत. तर सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त बसेस देऊन एकूण आमची मागणी 200 बसेसची आहे. त्याच्या पुढच्या 50 बसेसचा टप्पा यावा ही सगळ्यांच्या विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही म्हणलं बाकीच्यांना देत आहे आणि सांगलीवर दुजाभाव काय करा, तर सांगलीला एवढा बसेस मिळायला पाहिजे. एवढे पहिले 5 बसेस त्यांनी पाठवलेले आहेत. उर्वरित पुढच्या महिन्यात 2 महिन्यात येतील. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.